हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. सुखावसाने सगळे सुखाचे, दुःखावसाने तळटी जगाचे, देहावसानी धरणी थरारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या वीरशैव समाजात काही व्रतांचं पूजन करणे, आचरण करणे अत्यंत गरजेचे आहे. तर असेच एक व्रत शिवरात्री, ज्याला आपण मासिक शिवरात्री म्हणू शकतो. महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते. तर ही मासिक शिवरात्रीला आपल्याला महाशिवरात्रीप्रमाणेच पूजा अर्चा करायची आहे, उपवास वगैरे करायचा आहे. जे शिवभक्त या आचरणापासून दूर असतील त्यांनी कृपया आपल्या आचरणात या शिवरात्रीला समाविष्ट करून घ्यावे. मित्रांनो, शालिवान शके 1948 संवत्सर पराभूत दक्षिणायन वर्ष ऋतू निज ज्येष्ठ मास रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी आहे मित्रांनो. आणि हे व्रताचरण फक्त वीरशैव लिंगायत समाजच करू शकतो, इतर नाही मित्रांनो. याचे कारण आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर सहज कळणार आहे. मित्रांनो, शिवभक्तांनी शिवरात्री काळात खालील नियमांचे पालन अवश्य करावे. शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येते. या व्रताचे उद्यापन मात्र किमान 14 वर्षाच्या व्रताचरणानंतर विधिवत करावे लागते. विशेष पूजा साहित्य याप्रमाणे आहे. खडी साखर नैवेद्यासाठी, आसन, एका तांब्यात शुद्ध ताजे पाणी, अभिषेक पात्र, पळी भांडे, तांबण 2, सफेद सोवळे, बेलपत्र, भस्म वा विभूती, अखंड अक्षत, सफेद फुले, धूप, दीप, कापूर, कच्चे दूध, पंचामृत, तांबूल, दक्षिण व श्रीफळ इत्यादी. वीरशैव लिंगायत शिवभक्तांनी मात्र आपल्या स्वसमाजाच्या शिवाचार्यामार्फत विधिवत मुहूर्त समय दीक्षा घेतलेली असावी. तसेच शिवलिंग व शिवमंत्र त्यांच्याकडून प्राप्त झालेले असावे. आपणाकडून या इष्टलिंगावर रोज रुद्राभिषेक होत असावा. गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असावा. तरच मध्यरात्री निषिद्ध काळात वीरशैवांनी विधिवत अभिषेकयुक्त सेवा या शिवरात्रीला आपल्या घरीच संकल्प सोडून करावी, अर्थात सर्व मासिक शिवरात्रीला. वीरशैवांना पंचसूतकाचा दोष लागत नाही, तरी पण सर्व पूजा कर्मकांड पूर्ण शुचिर्भूत होऊनच करावे. शिवरात्र तिथी रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी रात्री 10:30 वाजेनंतर सुरू होत असून सोमवारी सायंकाळी 6:50 आहे. शिवलिंग पूजा रविवारी मध्यरात्री 12:20 ते मध्यरात्री 1:08 या निश्चित काळातच करायची आहे. उपवास आपण रविवारच्या सूर्योदयापासून ते सोमवारच्या सूर्योदयापर्यंत करणार आहोत. उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटामिठाचे पदार्थ सेवन करू नका, अन्यथा आपला उपवास बाटेल मित्रांनो. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून दीक्षा, गुरु मंत्र जप माळेविना दिवसभर जपत राहा. काम क्रोध करणे व दुपारी झोपणे, तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. शिवलिंग पूजा आपल्या घरी पूर्ण स्नान शुद्धी करून पांढरे सोवळे वस्त्र परिधान करून शिवलिंग पूजा रुद्राभिषेकयुक्त विधिवत संकल्प सोडूनच करावी. आता सर्व शुद्धी क्रिया करा. आचमन, प्राणायाम करा. गायत्री मंत्राने अंतरंग शुद्धी करा. संकल्पासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत व एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. आजच्या पूजेसाठीचा संकल्प आहे हा. हरोम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम सैव दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे भानु आसरे मृग नक्षत्रे ध्रुव योगे विष्टी करणे शिवरात्री शुभ तिथो
वीर गोत्रात उत्पन्न मी कळप मो पात्र दुरितक्षय द्वारसी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत इष्टलिंग एवं शिवलिंग पूजा करीशी. येथे हा संकल्प संपला आहे मित्र. संकल्पाचे पाणी निर्माल्य जलपात्रात सोडा. ताजे जलात थोडे गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी टाका. रोजच्या प्रमाणे रुद्राभिषेक आपल्या इष्टलिंगावर घ्या. संस्कृत व मराठी भाषेत. पूजेत लिंगाष्टक म्हणा. शिवाच्या 108 नावाचा उच्चार एक एक बेलपत्रासह वा एका बेलपत्रावर करा. आरती करा, कापूर आरती करा, घाली लोटांगण घ्या, शेष पंचामृत व खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, प्रदक्षिणा करा, नमस्कार करा, क्षमा प्रार्थना करा, माळेविना मंत्र जप करा. यानंतर पूजेतील अभिषेकाचे तीर्थ व प्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करा मित्र. आणि शक्य असेल तर रात्रभर केवळ शिवमंत्र जप करा. नाना पद्धतीने शिवगुणगान करा. शिवभजन कीर्तन करा. शिवपाठ करा. शिवस्तुती व शिवमहिम स्तोत्र पठण करा. यानंतर थोडी शिवध्यान धारणा की करावी. जंगम देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, भस्मवडी, रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा मित्रांनो. यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य इष्टलिंग पूजेनंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मासिक शिवरात्री संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.